सर्वसामान्य लोक नाही, जनता नाही ना ना, ते महाविकास आघाडीच्या माणसं सांगतात. म्हणजे काय झाला, त्यांना खुजली आली. त्यांची सरकारमध्ये घरीमध्ये बसून कुर्सीमध्ये बसून आराम फरमायचा कार्यपद्धती होता, भ्रष्टाचारची पद्धती होती. आता कार्य करायची सरकार आली, मोदीची गॅरंटीची गाडी आली, तो त्यांना ईर्ष्या लागला की आमच्या समयामध्ये तो शून्य झाला, आता ह्यांच्या समयामध्ये सगळं होऊन राहिलं. तो हे त्यांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाही. आणि त्यांना मी जवाब देतो की हे सभामध्ये पणी सगळा आकडा मी तुम्हाला दिला आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्राची मोदीची गॅरंटीची गाडी जाऊन प्रचार नाही, लोकांचा पंजीकरण, लाभार्थीला कार्ड, लाभार्थीचा रजिस्ट्रेशन, स्वनिधी योजना मी विसरून गेला होता. स्वनिधी योजनाचा लाभार्थी पण आज व्यासपीठवरती होते. एक एक योजनाचा लाभार्थी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की 10 करोड माणसाचा पंजीकरण आणि मीटिंग झाला आहेत हे 50 दिवसमध्ये. म्हणजे हे डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहेत. त्यांना खुजली लावून राहिल्यात. काय कारण? त्यांच्या सरकार 50 वर्षामध्ये, तुमचं काय नाव? भूषण सरकारी दफ्तरच्या चक्कर लावून राहिल्यात होता. समजला तुम्ही? मला आयुष्यमान कार्ड द्या, मला आवास योजना द्या. सरकारचा अफसर, हां हां भूषण मी पाहतो, हां हां तुम्ही उद्या या, परवा या. 1 चक्कर, 2 चक्कर, 3 चक्कर. हे यात्रामध्ये काय? पंतप्रधानची गाडी भूषण जवळ जाऊन राहिलं आहे. आपणला काय पाहिजे का? आपणची पंजीकरण झाली का? आपण या ना, आवास आहेत, आवास नाही, या, मी तुमचा पंजीकरण करतो, तुम्हाला मी कार्ड देतो, हे योजनाचा लाभ तुम्ही घ्या ना. काल रात्री हटकनंगलेमध्ये विजय आणि दीपालीच्या घरीमध्ये मी गेला होतो. त्यांना आवास योजनाचा लाभ मिळाला, त्यांना कार्ड मी दिलो, त्यांना हात पकडून मी व्यासपीठवरती मी गेलो. तो हे आउटरीच प्रोग्राम आहेत. सरकार तुमची सेवक आहे, तुमच्या सरकारच्या चक्कर नाही, सरकार तुमच्या घरीमध्ये चक्कर लावणार. हे अंतर आहेत. तो माझे सगळं मित्रला, महाविकास आघाडी MVAचा मित्रला आपण सांगून द्या की हे सिंधियाजीचा उत्तर होता. एका बाजूला काँग्रेसचे अध्यक्ष खरगे, त्यातून सोनिया गांधींना देखील याचं निमंत्रण केले, पण त्यांनी त्याला नकार दिलाय. दुसऱ्या बाजूला चारीपीठाच्या शंकराचार्यांनी देखील ह्या कार्यक्रमाला येणार नसल्याचं म्हटलंय. नवा वाद ह्या निमित्तानं त्याला जोडूनच आहे. राष्ट्रपतींनाही निमंत्रण दिलेलं नाही आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही निमंत्रण देऊन काळाराम म्हणतो. दूधचा दूध आणि पाणीचं पाणी. जो माणसाच्या दिलामध्ये जो भाव आहेत तेच विचारधाराचा व्यवहार होईल. हेच काँग्रेस होती. त्यांच्या कोर्टमध्ये ॲफिडेविट होता की भगवान राम काल्पनिक आहेत. हे I.N.D.I.A. घमंड्या गठबंधन, त्यांच्या सहभागी पार्टीचा काय स्टेटमेंट होता? सनातन धर्मला नष्ट करून द्या. एक पार्टी सांगतात की भगवान राम काल्पनिक आहे, दुसरी पार्टी सांगतात की सनातन धर्मला तुम्ही नष्ट करून द्या. त्यांच्या उत्तर काय होईल? हेच होईल की तुमचा निमंत्रण आम्ही नकारतो. जो भावना आता मंचवरून मी सांगितलं होता, 500 वर्षच्या अवधी तुमचा पूर्वज, माझे पूर्वज, त्यांची स्वप्न होती की भगवान श्रीरामचा भव्य मंदिर आम्हाला पाहिजे. ते आज साकार होऊन राहिले. आणि जे भावना 140 करोड जनताचा नाही,
विश्वमध्ये भगवान रामची अर्चना करायचं हर माणसाचं स्वप्न आहे. भगवान राम भारतची लिमिट नाही. इंडोनेशियामध्ये, कंबोडियामध्ये, विश्वमध्ये त्यांचे भक्त आहेत. सगळ्यांची भावना आहेत. ते भावनाला तुम्ही नकारणार, ते भावनाला तुम्ही नष्ट करायची प्रक्रिया करणार, तर तुम्हाला उत्तरपणी हे देशाचं माणसं देणार. आणि जो भगवान आमचे पूजनीय महाराजजी शंकराचार्यचा तुम्ही कॉन्टेक्स्ट देतात होतो, त्यांची विचारधारा नाही की आम्ही उपस्थित नाही होणार, पण त्यांची विचारधारा होती की आमचा पूर्ण स्पष्ट सपोर्ट हे राम मंदिरला आहे. काय कारणवश आम्ही उपस्थित होण्याची आमची इच्छा आहे, पण काय कारणवश काय कठीणाई झाली, पण त्यांच्या संपूर्ण सहयोग हे राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा जवळ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.